नमस्कार शेतकरी मित्रांनो ही कोथिंबीर गड्डी आहे. आपण मार्केटमध्ये नेली होती जवळपास 300 जुडी. तर मित्रांनो 300 मधले आपण 200 जुडी वापस आणलेली आहे. आपण फक्त 100 जुडी दिली आणि ती 100 जुडी मित्रांनो मी दुसऱ्या आपल्या शेतकरी मित्राला दिली, ज्यांनी माझ्याकडून ही जुडी हातोहात 7 रुपयांनी घेतली. मित्रांनो आता आपल्याकडे जर रेटचा विचार केला तर मार्केटमध्ये प्रत्येक शेतकरी आपली पालेभाजी घेऊन जातो मित्रांनो. का चांगला थोडाफार याचा पैसा बनवण्याच्या हिशोबाने आपण कोणताही पालेभाजी आपल्या मार्केटला घेऊन जातो. आता निम्मी शेतकरी मित्रांनो काहीतरी त्यांच्याकडे शेतीचे काम असतात म्हणून आपला घरचा पालेभाजा मार्केटमध्ये ठोक देऊन टाकतात. पण मित्रांनो आता ही गड्डी जर तुम्हाला जर भाव सांगितला तर तुम्ही सुद्धा माझ्यावर असताल. मित्रांनो ही गड्डी 2 रुपयाने मागितली, 2 रुपयाने. मित्रांनो तुम्ही जर विचार केला तर मागच्या 2 हप्त्यापूर्वी ही गड्डी मी बसून 20 रुपयाला एक विकली, पण ज्यावेळेस ही गड्डी मला ठोक द्यायची असली तर मी 2 रुपयानं माझ्याकडून घेणार आणि व्यापारी हीच 2 रुपयाची गड्डी मित्रांनो तिकडे 20 रुपयाला कमीत कमी 15 रुपयापर्यंत ही गड्डी जाते मित्रांनो. आता मार्केटच्या हिशोबाने रेट आहे मित्रांनो. जर हीच गड्डी शहराच्या ठिकाणी गेली तर 20 ते 25 रुपयाला 30 रुपयाला जाते. हीच गड्डी जर दुबई सारख्या आंतरराष्ट्रीय ठिकाणी गेली तर हीच गड्डी पॅकिंग मध्ये असते. या गड्डीवर एक QR कोड असतो आणि त्या QR कोड मध्ये त्याची MRP लिहिलेली असते आणि खरेदी करणारा जो माणूस असतो ना तो माणूस बॅग मध्ये टाकतो आणि त्याला एक स्कॅनर असतं. ते स्कॅन केलं की ऑटोमॅटिक आपल्या फोनमधून ते पैसे कट होऊन जातात. तर मित्रांनो जागेचा हिशोब आहे, आपल्या आयात केलेल्या मालाचा हिशोब आहे मित्रांनो. पण जर शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा जर भावच मिळत नसेल मार्केटमध्ये सुद्धा तर त्यांनी करायचं काय? तर याचा मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा पर्याय आणि सगळ्यात चांगला पर्याय एकच आहे, शेतकऱ्यांनी स्वावलंबी बना. स्वतःचा माल स्वतः विका आणि स्वतः एक चांगल्या प्रकारचं तुम्ही बजेट बसवा. एक स्वतः तुमची बाजारामध्ये दुकान मांडा. जरी तुमच्याकडे जर एका टायमाला भांडवल कमी असेल मित्रांनो तर थोडा वेळ द्या, थोडा संयम ठेवा. कारण मित्रांनो हे उदाहरण मी तुमच्यासाठी आणलं, फक्त ही गड्डी मी तुमच्यासाठी मागणलेली मित्रांनो. मला याचं काहीच करायचं नाही. आता ही गड्डी मी उद्या स्वतः बसून विकणार मित्रांनो. ही गड्डी कुठंच जात नाही. आता संध्याकाळीला मस्तपैकी ओल्या फडक्यात ठेवतो मित्रांनो, मस्त पाणी वगैरे मारून सकाळच्या ही गड्डी अशाला अशी मित्रांनो तुम्हाला फ्रेश दिसन. कोणत्याही शेतकरी मित्रांनो आपला माल कधीच वाया जाऊन देऊ नका. जर मार्केटमध्ये तुमच्या हिशोबाचा चांगला भाव तुम्हाला लागला नाही, तुम्हाला जो भाव पाहिजे मित्रांनो तो भाव तुम्हाला मिळाला नाही तर स्वतः विकायची ताकद ठेवा मित्रांनो. हे असं नाही की मी आजच विकायला बसलो म्हणून तुम्हाला बोलत आहे मित्रांनो. आपण प्रत्येक टायमाला मित्रांनो ज्या टायमाला आपलं ठोक माल आपल्याला व्यवस्थित भाव लागत नाही त्या टायमाला मित्रांनो आपण स्वतःचा माल स्वतःच घेऊन विकतो. जर मार्केटमध्ये त्याला व्यवस्थित जर रेट लागत नसेल तर मित्रांनो तुम्ही एक छोटासा तुमच्या शेतकरी मित्राचा सल्ला म्हणून ऐका, तुमचा माल तुम्ही स्वतः विका. कारण मित्रांनो जोपर्यंत शेतकरी आपला स्वावलंबी बनत नाही मित्रांनो, आत्मनिर्भर बनत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांचं खरं कोणीच पाहू शकत नाही. आता आपल्याकडून आपण कोणाला प्रश्न करायचे नाही मित्रांनो, फक्त आपण स्वतःला प्रश्न करायचे की आपला माल आहे ना तर आपणच विकायचा, आपणच बाजारात दुकान मांडायची आणि आपण आपल्या हिशोबाने. मित्रांनो तुम्ही सहखुशीनं 2 रुपयांनी कमी द्या पण स्वतःचा माल स्वतः विका. बाजारामध्ये 15 रुपयाला मित्रांनो ही गड्डी चालू आहे आणि 2 रुपयाला मी कसला भाव देऊ, कशाला देऊ मित्रांनो? हे माझा मी पूर्ण माल आहे मित्रांनो. हे तुम्ही पूर्ण माल बघा. हा हे पूर्ण माल आहे मित्रांनो, बघा हे पूर्ण माल. एवढा पूर्ण माल मित्रांनो मी हातोहात विकणार, हजारों याचे पैसे करणार आणि मी माझा माल स्वतःच विकणार. तर मित्रांनो हा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या, तुमचा स्वतःचा माल तुम्ही स्वतः विका बस. मला बाकी मित्रांनो तुम्हाला काही सांगायचं नाही.